नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह स्कूल अँड ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलो आहे जी तुमच्या शाळेला, तुमच्या विद्यार्थ्यांना आणि तुम्हालाही राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाऊ शकते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा महत्त्वाचा पॉइंट सांगणार आहे जो तुमच्या विज्ञान नाट्य स्पर्धेत जिंकण्याच्या शक्यतांना दुप्पट वाढवेल। राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव NSDF 2025 ते 26 हा उपक्रम भारत सरकार, नेहरू सायन्स सेंटर, मुंबई आणि महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे। याचा उद्देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि जनतेला नाटकाच्या मनोरंजक माध्यमातून पोहोचवणे। मुख्य विषय: सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड, मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान। उपविषय: 1. वुमेन इन सायन्स, विज्ञानातील महिला। 2. स्मार्ट ॲग्रिकल्चर, नाविन्यपूर्ण शेती। 3. डिजिटल इंडिया एम्पॉवरिंग लाईव्स, डिजिटल भारत जीवन सक्षमीकरण। 4. हायजीन फॉर ऑल, सर्वांसाठी स्वच्छता। 5. ग्रीन टेक्नॉलॉजीज, हरित तंत्रज्ञान। स्पर्धेची पातळी आणि तारखा: तालुकास्तर ऑगस्ट 20 ते 5 सप्टेंबर, जिल्हास्तर सप्टेंबर 10 ते सप्टेंबर 25, विभागस्तर 1 ऑक्टोबर ते ऑक्टोबर 15, राज्यस्तर ऑक्टोबर 20 ते ऑक्टोबर 30, पश्चिम भारत झोनल नोव्हेंबर 22 मुंबई, राष्ट्रीय स्तर 6 व 7 जानेवारी 2026 कोलकाता। कोण सहभागी होऊ शकतात? इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी, एका चमूत कमाल 8 विद्यार्थी, कालावधी 30 मिनिटांपर्यंत। भाषा: हिंदी, मराठी, इंग्रजी किंवा इतर शासनमान्य भाषा। मूल्यमापन निकष: एकूण 100 गुण। 1. सादरीकरण 50 गुण। 2. वैज्ञानिक माहिती 30 गुण। 3. परिणामकारकता 20 गुण। सूचना: नाटक दिलेल्या विषय किंवा उपविषयावर आधारित असावे। स्वतःचे पोस्टर्स, बॅनर्स, दृश्यश्राव्य साधने वापरा। परीक्षकांना नाटकाची स्क्रिप्ट 2 प्रतीत द्या। इतर भाषेत असल्यास इंग्रजी किंवा हिंदी भाषांतरासह। शेवटची खास टीप: या स्पर्धेत जिंकण्यासाठी फक्त अभिनय चांगला असणे पुरेसे नाही, तर वैज्ञानिक माहिती अचूक, अद्ययावत आणि प्रभावी भाषेत मांडली गेली पाहिजे, आणि ती कथा परीक्षकांच्या मनात बसली पाहिजे। माझा पुढील व्हिडिओ विज्ञान नाट्य जिंकण्यासाठी 5 गुपित मंत्र तसेच वरील विषयांवर नाटक कसे बसवायचे हे सुद्धा सांगणार आहे, म्हणून तो नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या नाटकाची थीम कोणती आहे। माहिती सादर करते श्री सुमेध चक्रनारायण सर, संचालक क्रिएटिव्ह स्कूल अँड ॲक्टिव्हिटी YouTube चॅनल। धन्यवाद।